नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या MPSC स्टडीज या एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर बघा, MPSC कंबाईन ग्रुप बीची एक्झाम 4 तारखेला होणार आहे आणि या ठिकाणी बघा कॅन्डिडेट जे आहे ते ॲस्पायरंट जे आहे ते रस्त्यावर उतरलेले आहे आणि सर्वांनी या ठिकाणी वेगवेगळ्या शहरामध्ये आंदोलने सुरू केलेले आहे. बघा, छत्रपती संभाजीनगर, पुणे, मुंबई, नागपूर यासारख्या वेगवेगळ्या शहरामध्ये MPSC ॲस्पायरंट्सनी आंदोलने सुरू केलेली आहे आणि त्यांना या ठिकाणी एज्युकेशन हबने देखील बघा सपोर्ट करायला सुरुवात केलेली आहे. एज्युकेशनल चॅनलवाल्यांनी देखील सपोर्ट करायला सुरुवात केलेली आहे आणि या ठिकाणी बघा सर्वांची एकच मागणी आहे की जी या ठिकाणी PSI पदासाठीची वयोमर्यादा दिलेली आहे त्यामध्ये 1 वर्षाची वाढ करावी, जेणेकरून सर्वांना या ठिकाणी परीक्षा देता आली पाहिजे. आणि एक प्रकारे ही मागणी योग्य देखील आहे, कारण की बघा सरकारचे धोरण ज्या प्रकारचे होते, सरकारने ज्या प्रकारचे धोरण ठेवले त्यामुळे MPSCची परीक्षा ज्या तारखेला यायला पाहिजे होती, त्याची नोटिफिकेशन ज्या तारखेला यायला पाहिजे होती त्या तारखेला आली नाही. त्या ठिकाणी 5-6 महिन्याचा विलंब झालेला आहे आणि त्यामुळे बघा जी डेट होती वयोमर्यादेची ती डेट यांनी बघा खूप लेट ठेवलेली आहे. त्यामुळे खूप मुलांच्या या ठिकाणी वयोमर्यादा उलटलेली आहे आणि त्यांना या ठिकाणी चान्स मिळालेला नाही. तर आता बघा सर्व विद्यार्थी जे आहे ते रस्त्यावर उतरलेले आहे आणि सर्वांची एकच मागणी आहे की ही भरती पोस्टपोन करा, 4 तारखेला एक्झाम घेऊ नका. आणि काही मुलांनी बघा असे देखील सांगितलेले आहे की जर 4 तारखेला एक्झाम तुम्ही घेतली तर आम्ही रस्त्यावर येऊ, आम्ही सेंटरवर देखील पोचू आणि आम्ही ही एक्झाम होऊ देणार नाही. तर सर्वीकडे बघा पोलीस बंदोबस्त तेज झालेला आहे. जिकडे तिकडे बघा यांनी जे आहे ते आंदोलन करायला सुरुवात केलेली आहे. प्रत्येक न्यूज चॅनलवर या ठिकाणी MPSCचंच बघा वातावरण रंगलेलं आहे. तर सरकारने देखील बघा याची दखल घ्यायला सुरुवात केलेली आहे. तर आता फक्त परीक्षेला किती दिवस राहिले, तर 2च दिवस राहिलेले आहे. तर या 2 दिवसात बघा काही ना काहीतरी रिझल्ट सरकार नक्कीच घेणार आहे. बघा हायटेक मीटिंग झालेली आहे आज बघा या ठिकाणी जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात आयोगाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आणि आजपासून बैठकीला सुरुवात झालेली आहे. बघा विद्यार्थ्यांसाठी MPSCचा वयोमर्यादेच्या स्थितीचा विचार करण्यासाठी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे आजपासून ही बैठक जी आहे ते घ्यायला सुरुवात झालेली आहे. विद्यार्थ्यांनी बघा आमदारांना, मुख्यमंत्र्यांना, सर्व पॉलिटिशियनना या ठिकाणी पत्र लिहिले, निवेदनं केले की आमच्या मागण्या पूर्ण करणार. काहींनी अक्षरशः या ठिकाणी रडून रान मोकळे केले. तर काहींनी या ठिकाणी आपली परिस्थिती सर्वांसमोर मांडलेली आहे. तर त्यांचे विचार पाहून बघा असे वाटते की सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या पाहिजे. तर तुमचे देखील काय म्हणणे आहे, वयोमर्यादा वाढली पाहिजे की नाही? तर बघा या ठिकाणी वयोमर्यादा जर वाढली तर ही वयोमर्यादा बघा हे वाढीचा परिणाम MPSC कंबाईन ग्रुप Cच्या परीक्षेवर देखील होणार आहे. कंबाईन ग्रुप Cची परीक्षा देखील पुढे जाणार आहे. जी 11 जानेवारीला होणार आहे ती परीक्षा देखील पुढे जाऊ शकते. आणि बघा एक्झाम पुढे गेली तर इतकं काही मोठं संकट तुमच्यावर येणार नाही जे रेग्युलर स्टुडंट आहे त्यांच्यावर. तर एक्झाम पुढे गेली तर तुम्हाला देखील एक्स्ट्रा टाईम मिळणार आहे. तर काहींचा असा विचार आहे की बघा काही मुलांना असे वाटत आहे की यांना वयोवाढ भेटली नाही पाहिजे, जेणेकरून बघा त्यांची स्टडी 8-10 वर्षापासूनची आहे. तर त्यांना असे वाटत आहे की यांना वयोमर्यादामध्ये वाढ भेटली तर बघा आपल्या कॉम्पिटिशनमध्ये वाढ होईल, यांचा अभ्यास चांगला झालेला आहे तर कदाचित आपल्याला यांच्यामुळे चान्स भेटणार नाही, आपलं सिलेक्शन होणार नाही. त्यामुळे ते मुलं यांचा विरोध करत आहे की परीक्षा ऑन टाईम झाली पाहिजे, 4 जानेवारीला झाली पाहिजे, वयोमर्यादामध्ये वाढ भेटलेली नाही पाहिजे. परंतु सर्वांच्या दृष्टिकोनातून विचार करावा. त्यांनी देखील मेहनत घेतलेली आहे. त्यांच्या आईवडिलांचे देखील स्वप्न आहे की आपला मुलगा अधिकारी झाला पाहिजे, PSI झाला पाहिजे, STI झाला पाहिजे. तर सर्वांच्या दृष्टिकोनातून तुम्ही विचार करायला हवा आणि सरकारने देखील सर्वांच्या दृष्टिकोनातून विचार करायला हवा. सर्वांना या ठिकाणी वयोमर्यादामध्ये वाढ देण्यात यावी. आणि बघा ही वयोमर्यादामध्ये वाढ फक्त PSI साठी न देता STI साठी, SO साठी आणि ASO साठी देखील त्यांनी द्यायला पाहिजे. आणि कंबाईन ग्रुप C साठी सुद्धा हे लागू केले पाहिजे, कारण की सर्व नोटिफिकेशन जे आहे ते उशिरा आलेल्या आहे. तर आज बघा सरकारची या ठिकाणी हायटेक मीटिंग झालेली आहे. तर ह्या मीटिंगचा निर्णय संध्याकाळपर्यंत तुम्हाला बघायला मिळू शकतो. काही ना काही GR MPSC नक्कीच आज संध्याकाळपर्यंत काढणार आहे आणि नक्कीच काही ना काही यावर तोडगा निघणार आहे की तुमची परीक्षा 4 जानेवारीला होणार आहे की नाही, की ती परीक्षा जी आहे ती पुढे जाऊन 1 हप्ता 2 हप्ता पुढे जाणार आहे. सर्व माहिती तुम्हाला
आज संध्याकाळपर्यंत एकदम क्रिस्टल क्लिअर होऊ शकते. तर बघा ही न्यूज देखील आलेली होती. तर या न्यूजमध्ये बघा परीक्षा वारंवार पुढे ढकलल्या गेली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या MPSC संयुक्त पूर्वपरीक्षा गट व 2025च्या परीक्षेसाठी वयोमर्यादा ओलांडलेल्या विद्यार्थ्यांना एकदा विशेष संधी देण्याची मागणी परीक्षार्थ्यांनी केलेली आहे. त्यामुळे या संदर्भात लवकरच बैठक घेण्यात येणार आहे. तर ही बैठक जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात MPSC आयोगाकडून घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बघा MPSC आयोगाच्या जाहिरातीनुसार गट ब आणि गट क साठी एकूण 674 पदांसाठी ही परीक्षा होणार आहे आणि 392 इतके पोलीस उपनिरीक्षक म्हणजे PSIचे पदांचा यात समावेश आहे. तर यात वयोमर्यादा बघा मोजण्यासाठी 1 नोव्हेंबर 2025 ही तारीख निश्चित केलेली आहे. तर 1 नोव्हेंबर 2025 या तारीखला कन्सिडर करून वयोमर्यादा पकडल्या जात आहे आणि यामुळे 3-4 वर्षापासून जे लोक तयारी करत आहे हजारो विद्यार्थ्यांचे वय 1 ते 2 महिन्यांनी बघा राहून गेलेले आहे, ते परीक्षेसाठी अपात्र ठरलेले आहे. त्यामुळे सर्वांची अशी मागणी आहे की ही जी तारीख आहे 1 नोव्हेंबर 2025 त्याला 4-5 महिने वाढून या ठिकाणी एकतर 1 जानेवारी 2026 करा किंवा या ठिकाणी 1 एप्रिल 2026 करा, जेणेकरून सर्वांना या ठिकाणी परीक्षा देता आलेली पाहिजे. तर बघा यांनी हा मुद्दा देखील उचलला आहे की परीक्षा वारंवार पुढे ढकलल्या जाते. बघा स्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी सांगितले की नियोजित वेळापत्रकानुसार जर परीक्षा झाली असती तर अडचणी आल्या नसत्या, परंतु आधी तांत्रिक कारणाने परीक्षा समोर गेल्या, नंतर पावसामुळे समोर गेल्या, नंतर इलेक्शनमुळे समोर गेल्या, निवडणुकीमुळे समोर गेल्या. त्यामुळे अनेक उमेदवारांना त्या तारखापर्यंत वयोमर्यादा निघून गेलेलं आहे, त्यांना फॉर्म भरता आलेला नाही. त्यामुळे आता आंदोलन जे आहे ते अत्यंत तेज झालेले आहे आणि या ठिकाणी बघा विद्यार्थी एकदा का आंदोलनाला उतरले तर ते आपला निर्णय तोपर्यंत मान्य होत नाही, तोपर्यंत आपले आंदोलन मागे घेत नाही. सरकारला विद्यार्थ्यांसमोर झुकावेच लागते. तर सरकारचा निर्णय जो आहे तो या ठिकाणी पॉझिटिव्ह येणार आहे. PSI वय वाढ नक्कीच होणार आहे असे या ठिकाणी दिसून येत आहे. तरी ज्यांचे बघा वयोमर्यादामुळे या ठिकाणी फॉर्म भरायचे राहून गेलेले आहे त्यांना नक्कीच या ठिकाणी एक संधी आयोगामार्फत देण्यात येणार आहे आणि लवकरच तुम्हाला याचा GR याची नोटीस MPSCच्या ऑफिशियल वेबसाईटवर बघायला मिळणार आहे. कदाचित आज रात्रीपर्यंत ही नोटीस येऊ शकते. आज रात्री नाही आली तर उद्यापर्यंत 100% काही ना काही नोटिफिकेशन येणार आहे, कारण की 4 तारखेला पेपर आहे आणि या ठिकाणी जर काही ना काही नोटीस रिलीज केली नाही तर मुलांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो की पेपरला जायचे की नाही. त्यामुळे आता बघा सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकनला प्रेस करून ठेवा. MPSC संबंधी काहीही अपडेट्स आल्या तर सर्वात प्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळणार आहे. त्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवून द्या. टेलिग्राम चॅनल देखील आहे आपलं, या ठिकाणी बघा टेलिग्राम चॅनल देखील तुम्हाला दाखवून देतो. तर आपल्या टेलिग्राम चॅनलला देखील तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवायची आहे. तर बघा आपलं MPSC कंबाईन ग्रुप B STI पदासाठी स्पेशल टेलिग्राम चॅनल आहे. या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवायचे आहे. याचं लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. तर यामध्ये सर्व काही अपडेट्स तुम्हाला बघायला मिळतील आणि आपलं या ठिकाणी यूट्यूब चॅनल देखील सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर नक्कीच आज गुड न्यूज तुम्हाला बघायला मिळू शकते रात्री 8 ते 9 वाजेपर्यंत. तर चला भेटूया पुढील अपडेटमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.